गाईज आज मला काढायची आहे पूर्ण हात भरून मेहंदी। सुरुवात तरी आता झाले, पण तिला अगोदरच टेन्शन आले की माझा हात किती मोठा आहे त्याच्यामुळे ना। तर बघू किती उशीर काय होतंय, किती तिची कॅपॅसिटी आहे की बाबा एका दिवसात दोन्ही हात मेहंदी काढू शकते का। तर खूप वेळ लागणार आहे आपल्या ह्या मेहंदी काढण्यासाठी। मेहंदीची डिझाईन पण फोनमध्ये बघितलेली आहे आणि छान अशी काढायची आहे तर खरी, पण काय माहित नाही कसं होईल ती तशी तुम्हाला मी तर दाखवीनच। तर थोडा वेळ अगोदर ना काढू देत मेहंदी, तिला सुरुवात करू देत, कारण की सुरुवातीला मेहंदीचे कोण जरा दमवतातच, व्यवस्थित गळत नाहीत व्यवस्थित, त्याच्यातून म्हणजे मेहंदी बाहेर पडत नाही। त्याच्यामुळे भक्तीची मेहंदी तर कालच एक हात काढला होता आणि आज तिचा दुसरा हात काढायचा आहे, पण त्याच्या अगोदर माझी दोन्ही हाताची मेहंदी व्हायला पाहिजेत। आज जर दोन्ही हाताची मेहंदी झाली नाही तर उद्या किंवा परवा जेव्हा तिला वेळ मिळेल ना तेव्हाच दुसरा हात होऊ शकतो, कारण की आज ती वेळात वेळ काढून माझ्यासाठी आले। मेहंदीची सुरुवात झाली छान पद्धतीनं, पूर्ण मेहंदी जवळपास तिच्या म्हणण्यानुसार, म्हणजे ती आतापर्यंत काढते मेहंदी त्याच्या अंदाजानुसार कमीत कमी 2-2.5 तास लागणार आहेत। तर बघू, मी लगेचच मेहंदी धुणार आहे, त्याच्यामुळे तुम्हाला मी रिझल्ट हा लगेच मेहंदी काढून झाल्यानंतर दाखवीन कसा आहे तो। मला लागली यायला झोप, कारण की असं एकसारखं बसून सवय नाही ना, आणि एक तर तोंड माझं बंद आहे महत्त्वाचं म्हणजे, कारण की बडबड करत राहिले ना झोप येत नाही, पण जेव्हा असं शांत बसले की नाही झोप येते मला तरी। तुम्हाला पण असंच होतंय का? तर भक्ती माझ्यासोबत बोलते का बरं, मी बोलायला लगे इकडे तिकडे बघितलं की हात जरासा हलतो, मग पुन्हा विस्कटतं किंवा तिला पुसावं लागतं, त्याच्यामुळे मी एकदम शांत टॅचू दिल्यासारखं शांत बसले। हे बघा फोनमध्ये बघा, ही अशी आपल्याला दोन्ही हाताला मेहंदी काढायची आहे, दुल्हन मेहंदी काढायची आहे। पण ह्या दुल्हनला म्हणजे मला बसपर्यंत एवढा वेळ दुल्हन मेहंदी होती का अर्धवटच राहती बघायला पाहिजे। चला फायनली हात तरी पूर्ण एक रंगवून झालेला आहे, अजून पलीकडचं बाजू आहे म्हणजे अर्धा म्हटला तरी चालेल। आणि आत्ता वाजले 4 वाजेपर्यंत, म्हणजे जवळपास 1-1:30च्या दरम्यान चालू केलेली मेहंदी 4 वाजेपर्यंत फक्त हा एवढा हात झालाय। पूर्ण हात व्हायला किती वाजतील? गाईज फायनली ना मेहंदी तरी माझी काढून झालेली आहे आणि आता थोडंसं पाय मोकळे करायला मी आले, कारण की सकाळपासून ना एका जाग्याला बसून असा कंटाळा आलाय की नाही काय सांगू तुम्हाला। मग म्हटलं थोडंसं त्याच्यात मेहंदी दाखवू का। एकच हात झालेला आहे, एकच हात झालाय। दुसरा हात मेहंदीचा काढायला ना हा हात, तिच्याकडे तेवढी मानसिकता पण नव्हती, वेळ पण नव्हता आणि ती पण खूप थकली होती मेहंदी एकसारखं दिवसभर काढून, कारण की खरंच कंटाळ येते। मला म्हणते तुमचा किती हात मोठा आहे हो, लवकर मेहंदी का आवरणच झाले। मी आत्ता म्हणजे 2 व्यक्तींची मेहंदी काढून रिकामी झाली असते, तर म्हटलं काय करू, देवानं दिलेलं आहे तर त्याच्यामुळे ना कशी वाटते, छान वाटते ना, लाल भडक पैसा उडक। मी ना ब्लाऊज तिला काय म्हटलं होतं, मी स्लीवलेस घालणार आहे, तर माझं ना पूर्ण असं म्हणजे पूर्ण राऊंड घे आणि मग काय रे लॉक का केली। गाडीच्या इथे ठेवलंय स्टँड लावून फोन, आणि मी घरातून सांगितलं होतं की गाडीचं लॉक काढलं होतं आणि पुन्हा लॉक लावले, तर आता का उघडू शकत नाही। तिनं 3 जण चाललेत, गौरांग, भक्ती आणि मिस्टर, ही 3 लॉक का लावला पुन्हा, ही 3 जण चाललेत तर कोल्हापूरमध्ये, आणि मला बोलतात की नको वारं गार आहे। किल्ली कशाला, नंतर मी लॉक करते, चालू
चालवलं असतं तर कशाला आता थांबले असते, आता म्हणजे बाहेर गेले असते, व्हिडिओ करून रिकामी घरी आली असते पुन्हा. तुम्हाला समजलं पण नसतं मी कधी बाहेर जाऊन व्हिडिओ करून आले ते. तर ना मला ना खरंच दोन्ही हाताला मेहंदी काढायची होती, दोन्ही हात पूर्ण भरून काढायचं होतं, पण काय करू, खरंच खूप वेळ झाला आणि बिचारी कंटाळी पण हे करून. रंग आलाय भारी ना, खरंच नवऱ्याचं प्रेम जास्त आहे वाटतं. तर असेल कदाचित. टाटा बाय बाय. मी सारखा असा हात वरती घेणार, मग तुम्ही म्हणा बास की किती मेहंदी दाखवतेस, असं नाही व्हायला नको ना. त्याच्यामुळे ना मला ते सवयच आहे हात असं घ्यायचं असं करायचं. कारण की ह्याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये पण तुम्ही बघितलं असेल की माझ्या हाताची ॲक्शन कशी असते, जास्त करून ह्या हाताची. म्हणजे त्याच्यामुळं असं म्हणू नका की मेहंदी दाखवते, हा मेहंदी दाखवते. एवढ्याच्यानं काढले म्हटल्यावरती दाखवली तरी पाहिजे होतं. थोडेसे मी अंगठ्या माझ्या सगळ्या काढून ठेवलेत. अंगठी वगैरे घातली असती भारी दिसलं असतं, एकच नंबर दिसलं असतं. बसून कंटाळा आला होता एकसारखं, आणि एकसारखं असंच हात ठेवून बसायचं म्हणजे कधी शक्य आहे काय. आणि मला एकसारखं बसायला होतच नाही, माझा तो प्रॉब्लेमच आहे. असं मला बडबड गीत इकडनं करत राहावं लागतं, त्याच्याशिवाय मला चैन पडत नाही. आणि कधीपासून मी एका ठिकाणी बसले, जवळपास 1-1:30 वाजल्यापासून आत्ता 4:30-5 वाजायला आलेत. थोडंसं ना मिस्टरांची तब्येत बरी नाही म्हणून ते काय लवकरच आलेत ऑफिसमधून. तर त्याच्यामुळं भक्ती रुसली का माहिती आहे का, तिच्या हाताला एका हाताला मेहंदी काढायची होती, एक हात काल काढला होता आणि एका हाताला माझी संपल्यानंतर तिची काढायची होती. पण माझ्याच हाताला एवढा वेळ लागला की तिची मेहंदी राहून गेली काढायची. त्याच्यामुळे मॅडम आमच्या रुसल्या म्हणजे अशा की रडपर्यंत रुसल्या. मग तिचा रुसवा घालायला बाबा घेऊन चाललाय तिला कोल्हापूरमध्ये. तर मग म्हटलं तुम्ही जा, काही करायचं ते करा. कारण की 2 व्हीलर घेऊन जाणार आहेत, ट्रॅफिक एवढं असतं की नाही, त्याच्यामुळे 4 व्हीलर नाही म्हटले. म्हटलं ठीक आहे द्या, 4 व्हीलरची किल्ली द्या, माझं मी जाते, मागे बसते जाते, तुम्ही जाऊन या, कडी लावून घे. तर ते चाललेत, जाऊ देत. आणि आजचा हा आपला मेहंदी स्पेशल. दुल्हन मेहंदी काय झाली नाही, बिचारी दोन्ही हाताला मेहंदी काढल्यानंतर कशी बसत असेल मी आता विचार करायला आले. मी म्हणजे लग्न झालेलं तो दिवस आठवते की बाबा माझ्या दोन्ही हाताला दोन्ही पायाला मेहंदी लागली होती, तेव्हा मी कसं कंट्रोल केलं असेल. आत्ता तरी माझ्याकडनं का होत नाही एवढा वेळ एकसारखं बसणं किंवा काढून घेणं. तेव्हा काय 3-4 जणी नवरी म्हटल्यावरती सगळेजण काढायला येतात. आत्ता कोण पाया पडायला लागतं, मेहंदी काढ गं म्हणून. म्हणूनच म्हटलं मी कोणाच्या पाया पण पडायला नकोत आणि कोणाला सांगत पण बसायला नको. ती एक होती मेहंदीवाली ओळखीची होती, तर तिला बोलले ये बाई मेहंदी तेवढी काढ, माझ्या खूप दिवसाची इच्छा आहे आणि 31 डिसेंबर पण आहे. थोडासा हा माझा इथला कलर जो डार्क झालाय ना तो थोडासा फेंट होईल, पण इकडची जी मेहंदी आहे ना ही अशी काढलेली, तर ही काय लवकर जात नाही. कारण की तुम्हाला आता बऱ्याच व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल माझी ह्या हातावरची मेहंदी. नाही म्हटलं तरी 15-20 दिवस तरी आरामशीर मेहंदी अशीच राहणार आहे ती. तर चला जरा चालते आता, जरासं पाय रिकामी करते आणि मग जाऊया घरात. थोडंसं चालल्यानंतर बरं वाटेल, कारण की सकाळपासून काय एका जाग्याला फिरून नव्हे बसून कंबर पण दुखायला लागली आणि पाय पण दुखायला आणि हाताला आल्या मुंग्या. दुपारी तरी असा हात झाला की माझा की सोड बाई बस झाली ती मेहंदी काढायची असं झालं. कारण की त्या हात एक थंड होत होतं की नाही हात, त्याच्यामुळे माझ्या हाताला लागले असं एक दुखायला, वात आल्यासारखं व्हायला लागलं. मग म्हटलं बास मला नको मेहंदी. मग गौरांग आणि भक्ती बोलली मग मी आता एवढ्याच्यानं काढतेस ना, काढ पूर्ण असू दे. पुन्हा थोडा वेळ थांबला, ब्रेक घेतला, तो पण मी सांगितलं बघा तुम्हाला, दाखवलं, छोटासा व्हिडिओ करून दाखवलं की बाबा हा थोडा वेळ थांबले, थोडा वेळ ब्रेक घेते आणि नंतर पुन्हा मेहंदी काढायला चालू करूया. आज मी काही कानातलं काही पावडर वगैरे काही लावलेलं नाहीये.
मी शक्यतो मला ना घरात ते कानातलं बिलातलं सगळं घालून बसायला नाही आवडत. मी व्हिडिओच्या तेवढंच टायमापुरतं तेवढं घालते आणि पुन्हा काढून ठेवते. तरी भैया असंच असलेलं थोडंसं बरं ना, टेन्शनच नाही. त्यांना नवऱ्याला टेन्शन नाही नको, मला हेच पाहिजे मला तेच पाहिजे असं काही नाही. लिपस्टिक आणि थोडंसं कानातले झाले की झालं, पण कानातले काय रेग्युलरच पाहिजे असं नाही, पण लिपस्टिक पाहिजे. त्याला थोडेसे पैसे खर्च करावे लागतात आणि तेवढं तरी केलंच पाहिजेत ना. बाईचा अधिकार आहे तो नवऱ्याचा किशाला कात्री लावणं महिन्यातनं एक वेळ तरी. खरंच चला, आणि जरासं फेऱ्या मारते. प्रत्येक फेरीवर माझ्याबरोबर तुम्ही पण मारायला लागले फेऱ्या ना, तर थोडंसं आणि जरासं फिरते आणि मग जाते घरी. आज आहे सोमवार, त्याच्यामुळे लाईट सकाळपासून ये जा नाटक चालू आहे लाईटीचं. तर बघूया आता घरात जाऊन लाईट असली तर ठीक, म्हणजे थोडा वेळ बसते आणि मग व्हिडिओ हा अपलोड करते. नाहीतर मग लाईट गेली जर असेल तर येईपर्यंत वाट बघायला पाहिजेत. सकाळपासून 3-4 वेळा लाईट गेले, 3-4 वेळा लाईट आले. हे दर सोमवारचं फक्त ना जरासं जी आमची लाईटवाली आहेत ना ती जरा नखरे करतात, भाव खातात. एरवी काय नाही प्रॉब्लेम, पण सोमवारचा जरासं असतो प्रॉब्लेम जरासा थोडासा. आणि असायला पण पाहिजेत ना, सगळंच असं आयतं होईल ना मग, त्याच्यामुळे थोडंसं सोमवारचा हा प्रॉब्लेम आम्हाला झेलावा लागतो. तर चलो आत्ता जाऊया आपण घरात. बाय बाय. आणि कशी वाटली माझी आजची मेहंदी कमेंट करून सांगा कशी वाटली ते. चला आता जरासं बाय बाय.